मंडळी सुप्रभात. मी स्वप्नील कातोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, काल पाऊस पडत होता, पण आता नाही पाऊस. आता परत ऊन आहे. ऊन सावलीचाच खेळ आहे आज सकाळपासून पण. आणि पण मात्र गारवा आहे, थोडासा हवेत गारवा जाणवतो आहे. आणि दूध वाटते. आज दूध वाटताना सकाळी सुरुवात केली. आज इकडे आलो आहे सिद्धिविनायकला. दूध अर्धं वाटून झाले आणि इकडे सिद्धिविनायकला आलो आहे. आता लोक मोस्टली कुठे बाहेर गेली होती, ते आलेत आता, कारण विकेंड झाला, विकेंड संपला. म्हणजे आपल्या मोठ्या माणसांची ते दिवाळीची सुट्टी संपलेली आहे. सगळेजण कामावर रुजू झालेत. आणि आता मी पण दूध वाटतो आहे. दुधाची ऑर्डर आता परत लेवलला येते असं वाटतं आहे, कारण लोक काय काय गावी गेली होती, काय आली होती परत. त्याच्यामुळे दुधाचं थोडंसं हे कमी जास्त होत होतं. तर आता व्यवस्थित आजपासून लेवल व्यवस्थित होईल असं वाटतं मला. बघूया आता कसं काय होतं आहे. आणि वातावरण तर छान आहे, ऊन पण पडलं आहे. तर चला आता जाऊया पटापट. दूध वाटूया, थोडंसं बाहेर राहिलं आहे वाटायचं. तर चला जाऊया, झटकरणं आणि पटकरणं येऊया. नमस्कार मंडळी, संध्याकाळी भेटतोय तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, दिवाळी झाली आणि आता काल पाऊस होता दिवसभर, पण आता संध्याकाळी थोडा टपकायला लागला आहे पाऊस परत. तर असो, पावसाचं वातावरण काय त्याचं वेगळंच आहे, त्याचं निसर्ग चक्रच बदललं आहे थोडंसं. तर असो, इकडे बघा समीक्षा आपले चहा वेळ बसलं म्हटलं. समीक्षा इकडे बघा कपडे शिवते. समीक्षा, तुझी काय प्रतिक्रिया पावसावर? हां, काय नाही, त्याचे दिवस पावसाचे दिवस आहेत ना? बरोबर. काय करते सध्या? काय करते तू? दाखव. युनिफॉर्म समीक्षाचा नवीन युनिफॉर्म आलाय बघा. युनिफॉर्मला शिलाई मारते जरा. हात बी जल्ले मोठे. मंडळी, आता तिची 2 दिवसात पासिंग आहे. आता रिक्षाची मीटर पासिंग आणि गाडीची पासिंग आहे. तर आता जाईल. 29ला पासिंग आहे, आज 27, उद्या 28. परवा पासिंगला जायचं आणि नंतर मग कामाला फायनली सुरुवात करेल समीक्षा. आणि त्याचं काम चालू होईलच. तिच्यासाठी शुभेच्छा तर आहेतच. आणि चला आता आपलं ऑफिसचं काम चाललं आहे. आणि इकडे बघा टॅनो महाराज बघा कसे बसलेत. टॅनो तर बघतो आपल्याकडे. तर काय चाललं मंडळी, आज तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ध्रुविका, छोटी गर्ल, छोटीशी बेबी, तिचा आज बड्डे आहे. आज आमच्याकडेच आहे सगळं कार्यक्रम. बड्डेवरती आहे, वरच्या रूममध्ये राहतात ते, तिथे बड्डे आहे. आणि जाऊया आपण नंतर थोड्या वेळ बड्डेला गेलो तर जाऊया आपण, कारण ऑफिसचं काम आहे इकडे. तर समीक्षाकडे जाईलच, आपण पण जाऊ वेळ भेटला तर. चला तुर्तास बातम्या ऐकूया. काय राज्यात चाललं आहे हाल हवा. राज्यात सध्या खूप भयानक प्रकार चालले आहेत. कुठे काय होतं आहे. तुम्ही फलटणचं प्रकरण बघितलं. इथे शेतकऱ्यांवर अन्याय, म्हणजे निसर्गाने शेतकऱ्यांवर प्रकोप केला आणि त्याची मदत मिळते ना मिळते, तोच इकडे दुसरा प्रकार होतो आहे. काय चाललं आहे? हां, कोण काय करतं आहे, कोण काय करतं आहे, आणि कोण एकदम जुन्या वास्तूंवर पिक्चर वगैरे बनवतात, मूवी बनवतात. काय नेमकं कोणाला काय साध्य करायचं आहे काय समजेना. तेव्हा चांगलं सगळ्यांना सुबुद्धी दे, चांगल्या गोष्टी करण्याची प्रेरणा दे. कारण काय माहिती आहे का मंडळी, ऐतिहासिक काही गोष्टींवर चित्रपट बनवणं आणि नंतर त्यातनं वाद निर्माण करणं कितपत योग्य आहे कोण जाणे. काय असो, तो आपला विषय नाही आहे. आपला विषय हा एंटरटेनमेंट आहे. त्यामुळे आपण असल्या विषयावर बोलू नये असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नाही मंडळी, चुकीचं आहे. आपण सुद्धा या विषयावर बोललं पाहिजे, कारण आपण सुद्धा या देशाचे नागरिक आहोत. आपल्याला सुद्धा बोलण्याचा हक्क आहे. कारण आपणच या देशाच्या विकासामध्ये जे घटक आहोत, आपण स्टेक होल्डर जे म्हणतो, जे घटक आहोत, ते आपण पण त्यापैकी एक आहोत. आपण ह्या लोकशाहीचा एक प्रमुख अविभाज्य घटक आहोत. तर आपल्याला ह्या सर्वांवर बोलण्याचा नक्कीच अधिकार आहे. हां, फक्त आपलं भाष्य हे योग्य पद्धतीने योग्य शब्दांमध्ये मांडणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे कोणताही तेढ निर्माण होणार नाही, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. एवढं भान आपण ठेवलं पाहिजे. बाकी बोलण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. आणि सजग जे नागरिक असतात त्यांनी प्रत्येक विषयावर बोललंच पाहिजे, आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. ती गोष्ट चुकीची की बरोबर ह्याच्यावर विचार मांडले पाहिजेत. कसं आहे मंडळी, कदाचित माझं बोलणं कदाचित चुकीचंही असू शकतं, नाही असं नाही, पण मी माझे विचार तर माझ्या मनातच ठेवले. तर ते कितपत बरोबर आहे मला माहीत नाही. कारण काय माहिती काय, असं म्हणलं जातं की तलावाचं पाणी संकुचित असतं
जर ते साचलं तर ते काही कालांतराने सुकतं. त्यामुळे आपले विचार हे नदीसारखे खळखळत राहिले पाहिजेत. ते समुद्राला जाऊन भेटले तरी चालतील, ते विचार कदाचित खारट होतील, पण ते विचार खळखळ वाहत राहिले पाहिजेत, तरच ते पाणी ताजं राहतं, मस्त राहतं, छान राहतं. असो, भरपूर झाला आपला उपदेश. आणि चला आता आपण ऑफिसचं काम करूया, नंतर बोलूया तुमच्याशी. मंडळी, आता ध्रुविकाचा बड्डे पण झालेला आहे आणि इकडे जेवण पण झालेलं आहे आपलं. पण आज इकडे गार वारा सुटला आहे बघा. पाऊस पण असा मध्ये मध्ये येतोय ना, काय समजत नाही. आता काय मोंथा वादळाचं काहीतरी चर्चा चालली आहे. काय कुठली वादळं येत आहेत काय माहिती. असो, चला आता काय झोपायचा टाईम झालेला आहे. आपलं ऑफिसचं काम पण झालेलं आहे. आता जरा झोपूया. आणि म्हणजे आता झालं, जेवण खाऊन झालं आहे, उरकलं आहे, आता झोपूया. आज जरा रेस्ट करायला नाही भेटलं, रेस्ट करूया आता जरा. झालं आता काय, उद्या दुधवाटाला जायचं आहे. यावेळेला सुट्टीत कुठे गेलोच नाही. दिवाळीच्या सुट्टीत कुठे म्हणजे गावीच गेलो नाही. हे सगळं रिक्षाचं पासिंग बिसिंग सगळं होईस्तर बोलव, परत गावी गेलो असतो, परत समीक्षाला परत यावं लागलं असतं काही गडबडीने. कुठे गेलोच नाही. जाऊ दे आता, पण जायला तर पाहिजे मंडळी, कारण पण गावी पण पाऊस पडतोय. गावी जाऊन तरी काय करणार. आपल्याला सगळे तुम्हाला माहिती आहे, आपण गावी गेल्यावर साफसफाईच करतो. आता गेल्यावर एवढी साफसफाई केली होती, आता परत साफसफाई केली पाहिजे. अंगणातलं ते प्लास्टिक वगैरे टाकलं ते सगळं उचललं पाहिजे होतं. कामं भरपूर आहेत. कामं नाहीत असं नाही, कामं भरपूर आहेत. पण बरं, रिक्षाचं पण काम महत्त्वाचं होतं. तर त्याचं पासिंग आता फायनली जी शेवटची प्रोसेस आहे ती बुधवारी आहे. आणि ती आता कशी व्यवस्थित पार पडते काय. मीटरचं पासिंग सकाळी आहे, रिक्षाचं पासिंग दुपारी आहे. रिक्षा म्हणतात ना, जावे त्याच्या गावा, तेव्हाच कळतं आपल्याला काय काय त्यामधल्या खाचखळगे आहेत ते सगळं आपल्याला तेव्हा त्या क्षेत्रात गेल्यावरच माहिती पडतात. आपल्याला बाहेरनं दिसत असतं कदाचित ते क्षेत्र वाईट आहे किंवा वाईट वगैरे नाही असं म्हणत, पण ते आरामदायी आहे. काही लोकांना ते कठीण वाटतं, पण त्याच्यात गेल्याशिवाय, मुळात गेल्याशिवाय त्याच्यातलं दुनियादारी कळत नाही. असं भाग आहे. आता समीक्षाला हळूहळू कळेलच म्हणा काय आहे. आपल्याला ते नाही कळणार. असो, तर चला तसं आता काय माझी बडबड थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.